Now, today we have to learn scope of cost accounting. The term scope denotes the area as covered by the particular activity. The scope of cost accounting also indicates the areas or field included in cost accounting. स्कोप म्हणजे एखाद्या फील्डनं किती एरिया कवर केलेला आहे किंवा त्यामध्ये कोणकोणत्या एरियांचा कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो त्याला आपण कॉस्ट अकाउंटिंग असं संबोधतो. कॉस्ट अकाउंटिंग ॲट द बिगिनिंग द स्कोप वॉज लिमिटेड ओनली रिलेटेड टू अ सर्टन द कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट, but as the time changes the scope of cost accounting becomes wider. The scope of cost accounting has wider than the financial accounting, so we have to learn scope of cost accounting. The first is that collection and classification of cost. In cost accounting, costs are collected and classified by different ways in order to provide information to management for planning, control, and to ascertain the profitability of each activity. It enables to measure the efficiency and then to maintain and improve it. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये पहिल्यांदा स्कोप जो आहे तो आम्ही खर्चांची गोळाबेरीज करतो. ही गोळाबेरीज आम्हाला मॅनेजमेंटला एखादं नियंत्रण ठेवण्यासाठी, नियोजन करण्यासाठी, प्लस एखादी ॲक्टिव्हिटी प्रॉफिटेबल आहे का नाही आहे, नफाक्षम आहे का नाही आहे हे आम्हाला शोधण्यासाठी त्याचा उपयोग होतो. याशिवाय आमचं जी काही इफिशियन्सी आहे, कार्यक्षमता आहे ती वाढवण्यासाठी, ती आहे ती टिकवून धरण्यासाठी देखील आमचा जो काही खर्च आहे त्या खर्चाची डिटेल आम्हाला उपयोगात, माहिती जी आहे ती माहिती उपयोगात पडत असते. म्हणून आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये कलेक्शन ऑफ कॉस्ट अँड क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट याची गरज पडते. Now the second of the scope of the cost accounting is that control of cost. In cost accounting, by using different techniques like marginal costing, standard costing, we can control the control on the cost of material, labor, overhead cost, the store ledger level of stocks help to control the material. Different wage plans, record of labor work help to control labor cost, and classification of overhead help to control overhead cost. की अशा काही वेगवेगळ्या टेक्निक आहेत की त्याच्या साहाय्यानं आम्ही कॉस्टचा जो काही खर्च आहे तो खर्च जादा होत असेल तर तो कंट्रोलमध्ये आणण्यासाठी त्याचा प्रयत्न केला जातो. मग यामध्ये कुठल्या टेक्निकचा वापर केला जाईल तर मटेरियल, लेबर, ओव्हरहेड हे कमी करण्यासाठी आम्ही एकतर वेगवेगळ्या लेवल्स बघेन, स्टोअर लेजरचा मेंटेन केलं जातं यामध्ये कॉस्टिंग, ते आपल्याला दुसऱ्या टॉपिकमध्ये शिकायचं आहे. मटेरियल या टॉपिकमध्ये स्टोअर लेजर, लेवल ऑफ स्टॉक्स काय असतात नेमकं त्याद्वारे आम्ही मटेरियल कंट्रोलमध्ये आणतो. डिफरंट वेज प्लॅन्स असतील, रेकॉर्ड ऑफ लेबर वॉक असेल, याच्या साहाय्याने आम्ही कामगारांची जी मजुरी असेल ती मजुरी लिमिटेड मध्ये ठेवू शकतो. क्लासिफिकेशन ऑफ ओव्हरहेडच्या साहाय्यानं ओव्हरहेडचा खर्च आम्ही मर्यादेमध्ये आणू शकतो. तिसरा आहे बिझनेस पॉलिसीज. कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मेक और बाय, इंट्रोड्यूस अ न्यू प्रोडक्ट कॅपॅसिटी, प्रॉब्लेम ऑफ लिमिटिंग फॅक्टर, रिप्लेसमेंट ऑफ assets, its extra with the help of marginal costing technique and differential cost analysis. So management can decide proper business policies. एखादी बिझनेस पॉलिसीज ठरवण्यासाठी, उद्योगधंद्याचे जे काही धोरण आहे ते धोरण ठेवण्यासाठी आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगचा उपयोग होतो ना दिसतो किंवा त्याच्यामध्ये त्याचा समावेश होईल स्कोपमध्ये. कॉस्ट अकाउंटिंग कशासाठी लागेल तर मेक और बाय डिसिजन. मेक एखादी वस्तू आपण तयार करावी, म्हणजे रॉ मटेरियल असेल, समजा टाटा यांचा ट्रक आहे, तो टाटा यांचा ट्रक तयार करत असताना त्याची टायर जी आहे ती टायर आपण स्वतः बनवावी का एखाद्या MRF कंपनीकडनं विकत घ्यावी. मेक और बाय. मेक म्हणजे स्वतःच त्याची टायर पण बनवायची. शक्यतो टाटांचे जे ट्रक वगैरे असतात त्यांना MRF कंपनी असेल किंवा त्याचं छत असेल किंवा त्याचं कोचिंग असेल का ते बाहेरच्या साईडनं आउटसाईडवरून तयार करून घेतात. मग टाटा असा विचार करतील हे जर आपल्याच कंपनीत तयार केलं तर मेक. बाय जर बाहेरून विकत घेतलं तर अशा वेळेला दोन्हीमधलं मला परवडण्याजोगं कुठलं आहे. न्यू प्रोडक्ट कॅपॅसिटी युटिलायझेशन.
की एखादे नवीन प्रोडक्ट आपण लॉन्च करूया काय, की नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस केल्यानंतर त्याची कॅपॅसिटी काय असणार आहे. प्रॉब्लेम ऑफ लिमिटिंग फॅक्टर, रिप्लेसमेंट ऑफ असेट, एखाद्या असेट जुना झालेला आहे, मशिनरी वगैरे आउटडेटेड झालेली आहे, ती बदलून नवीन आणली तर किती फरक पडू शकतो, कॉस्ट किती वाढेल किंवा आपल्याला त्याचा फायदा किती होणार आहे प्रोडक्शनमध्ये, याचा देखील उपयोग आम्ही बिझनेस पॉलिसीज ठरवताना त्याचा वापर होऊ शकतो. की मॅनेजमेंटला बिझनेस पॉलिसीज ठरवण्यासाठी या स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंगमध्ये त्याचा समावेश होतो. बजेटिंग, कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड द यूज ऑफ बजेट्स अँड परफॉर्मन्स रिपोर्ट्स फॉर द पर्पज ऑफ अटेनिंग budgets and performance reports for the purpose of attaining objectives of management. With the help of budgets, management can plan well. With the help of performance reports, effective control can be possible. Cost accounting provides the use of budgets and performance reports for the purpose of attaining objectives of management. बजेटिंग भविष्यातलं जे काही फोरकास्टिंग आहे ते आम्ही कॉस्ट अकाउंटिंगच्या सहाय्यानं मेंटेन करतो. विथ द हेल्प ऑफ बजेट मॅनेजमेंट कॅन प्लॅन वेल. विथ द हेल्प ऑफ परफॉर्मन्स रिपोर्ट्स इफेक्टिव्ह कंट्रोल कॅन बी पॉसिबल. मॅनेजमेंटला प्लॅनिंग करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी भविष्यातलं जे बजेटिंग असेल ते बजेट आम्ही खूप उपयोगामध्ये पडतं. नाव द फिफ्थ स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज द कॉस्ट ऑडिट. The operation of system of cost audit in the organization will assist in the prevention of errors and frauds. ऑडिट याचा अर्थ होतो लेखापरीक्षण, की खर्चाचं लेखापरीक्षण केलं जात असेल, त्याचं जे काही कॅल्क्युलेशन असेल ते कॅल्क्युलेशन बघितलं जात असेल तर त्यामध्ये आम्हाला जो काही चुका असतील किंवा एखादी फसवणुकीचा प्रकार वगैरे झाला असेल तो फाइंड आउट होण्यासाठी आम्हाला कॉस्ट ऑडिट गरज पडतं. इट विल हेल्प टू इम्प्रूव्ह द कॉस्ट अकाउंटिंग मेथड्स अँड टेक्निक्स टू फॅसिलिटेट प्रॉम्प्ट अँड रिलायबल इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट. मग मॅनेजमेंटला एखादी योग्य माहिती किंवा विश्वासार्ह माहिती सादर करण्यासाठी आम्हाला कॉस्ट ऑडिटचा उपयोग होतो. नाव द नेक्स्ट स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज द स्पेशल फॅक्टर. In cost accounting, management requires various terms and used various factors which are useful for taking decisions. These special factors like optimum profitability, who give me more and more profits, is known as optimum profitability. Seasonal variation in volume and cost. Seasonal variation की सीझननुसार खर्चामध्ये कसा काय फरक पडतो तो बघणं हा एक फॅक्टर असेल. इडल टाईम ऑफ लेबर. इडल वाया गेलेला, खर्च झालेला किंवा वायफळ जे काय आम्ही कामगार वेळ वाया घालवतात तो वेळ कुठं वाया चाललेला आहे. इडल कॅपॅसिटी काय, मशीन अशीच बंद पडून आहे किंवा जनरेटर आहे तो जनरेटर बंद पडून आहे, तशी इडल कॅपॅसिटी मशीनची काय आहे. इट आल्सो हेल्प टू रिड्यूस द लॉसेस ड्युरिंग द ऑफ सीझन. यासारखे स्पेशल फॅक्टर आम्हाला समजून आल्यामुळं की जे काही लॉस होतो आहे तो लॉस आम्ही लिमिटेड करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगचा आम्हाला खूप उपयोगात पडतो, की ती माहिती आम्हाला प्रोव्हाइड करण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करतं. की हे स्पेशल फॅक्टर्स काय आहेत नेमकं, तर ऑप्टिमम प्रॉफिटेबिलिटी असेल, सीझनल व्हॅरिएशन इन व्हॉल्यूम असेल किंवा कॉस्टमध्ये असेल, इडल टाईम ऑफ लेबर असेल, इडल कॅपॅसिटी ऑफ मशीन असेल, यासारखे स्पेशल फॅक्टर आम्हाला समजून किंवा ते मॅनेजमेंटच्या नजरेमध्ये आणून देण्याचं काम आम्हाला कॉस्ट अकाउंटिंग करतं, की ज्याच्या सहाय्यानं आम्ही लॉसेस जे होणार आहेत, आमचे नुकसान जे होणार आहे ते आम्ही कमी करू शकतो ऑफ सीझनमधील. लास्ट स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज द प्राइस डिटर्मिनेशन. The fixation of price cannot be properly done without the proper figures of cost are available. Cost accounting helps management to fix the remunerative selling prices of various items of goods in different circumstances. की आम्हाला खर्चाची डिटेल असल्याशिवाय आम्ही कुठल्याही वस्तूची किंमत लावू शकत नाही, कारण आमचं सूत्रच असं आहे, सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. कॉस्ट प्लस प्रॉफिट हे ज्या वेळेला तुम्ही म्हणताय त्यावेळेला आम्हाला खर्चाची डिटेल माहीतच पाहिजे, की त्या योग्य फिगर जे तिचा आमच्याजवळ असेल तर मॅनेजमेंट एक योग्य प्राईस कस्टमरना किंवा जे काही ग्राहक आहेत त्या ग्राहकांना योग्य ती सेलिंग प्राईस सांगू शकतात. सेलिंग प्राईस ऑफ व्हेरियस आयटम्स ऑफ गुड्स इन डिफरंट सर्कमस्टन्सेस, की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये नेमकी सेलिंग प्राईस काय ठेवायची, किती ठेवायची, या संदर्भाचं गाईडलाईन मॅनेजमेंट करू शकतं. तर हे आम्हाला स्कोप ऑफ कॉस्ट अकाउंटिंगमध्ये या गोष्टींचा समावेश होताना दिसून येतो. कलेक्शन अँड क्लासिफिकेशन ऑफ कॉस्ट, कंट्रोल ऑफ कॉस्ट,
business policies, budgeting, cost audit, special factors, and price determination. These are the scope of cost accounting. Thank you.